हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम ओके मला काय हरकत नाही ओके राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप आत्मैत भाव कटुतारहित बुद्धिराश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं सांगजो 65 या ज्ञानोबरायाच्या बोधपत्राचं आपण चिंतन करायला लागलेलो आहोत. ज्ञानोबराय म्हणजे महाविष्णूचा अवतार, जगाचं कल्याण हाच हेतू मनात धरून ज्यांचा अवतार आहे आणि ज्यांची शिकवण आहे. प्रबोधन करणं, स्पष्टता करणं, भ्रमाचा एकदम नाहीसा करणं भ्रम आणि मोहाचा निराश करणं, भ्रमाचा निराश करणं आणि वास्तविकतेचा स्पष्ट बोध व्हावा या हेतूनं त्यांचं सर्व एकंदरीत प्रबोधन आहे. मग ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं असल, ते अमृतानुभवाच्या रूपानं असल, ते चांगदेव 65च्या रूपानं असल किंवा हरिपाठाच्या किंवा अभंग गाथेच्या किंवा गाथ्यात अनेक रूपकाप्रमाणे त्यांनी जरी काही लिखाण केलं असलं किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना केली असली किंवा पंढरीच्या वारीचा सोहळ्याचा जरी त्यांनी हे केला असला, दिंड्या पताका जरी त्यांनी काढल्या असल्या, कीर्तनाची परंपरा राबविली असली आणि अनेक प्रकारानं त्यांनी साधू संतांच्या संगतीचा योग आणून दिलेला आहे आपल्याला अनेक त्यांच्या ह्या उपक्रमातून. तर तो सर्व हेतू काय आहे, तर तुम्हा आम्हा सर्वांना मूळ वस्तू लक्षात यावी, मूळ लक्षात यावं आणि आपल्याला जो भ्रम झालेला आहे तो भ्रम आपला संपावा हाच एक हेतू आहे सर्व संतांचा एकंदरीत. अन्य ज्ञानोबरायाचा आपण पाहा लागलो, त्यांचा ग्रंथ म्हणून त्यांचा उल्लेख करायला लागलो मी की त्यांचा हा हेतू आहे. आपल्याला मूळ कळलेलं नाही, दिसायला लागलं आपल्याला जग, जग मूळ नाही.
जग नंतरच आहे. जग दिसायला लागलं आपल्याला देह घेऊन. देह मूळ नाही, देह नंतरचा आहे. देह दिसायला लागला आपल्याला इंद्रिय घेऊन. इंद्रिय मूळ नाहीत, नंतरचे आहेत. इंद्रिय काय लागले आपल्याला मन घेऊन. मन बी मूळ नाही, नंतरच आहे. हे लक्षातच घ्यावं लागेल आपल्याला. मन कळायला लागलं आपल्याला अज्ञानामुळं. अज्ञान बी मूळ नाही, नंतरच आहे. पहिले कोठेच नव्हते काही, अज्ञान बी नव्हतं. आणि अज्ञान ज्ञानानं कळायला लागलं, ते ज्ञान बी मूळ नाही. आता एक गोष्ट लईच मोठी झाली. मूळ काय आहे, त्याचे मूळ काय आहे हेच महाराज सांगायला लागले की मूळ आपलं स्वरूप आहे, मूळ आपण आहेत. ओम नमोजी आद्या, आपणच मूळ आहोत. पण हे आपल्याला मुळीच माहीत नाही. म्हणून ते मूळचं ठिकाण जे आहे, जे मूळ स्वरूप आहे, तेच आपल्याला सांगायसाठी ज्ञानोबरायाचा अवतार आहे. ग्रंथाचा त्यांचा व्यवहार आहे. ग्रंथाचं करणं आहे. तितक्यासाठीच आपल्याला मूळ माहित नाही. आणि मूळ माहित नसल्यामुळे मूळ ठिकाणी आपण नाहीत. आपण समजुतीनं मूळ ठिकाणी नाहीत का मूळ ठिकाणाहून कुठं जाता येतं आपल्याला. समजुतीनं आपण उतरलो. आपण आहेत स्वरूपाच्या ठिकाणीच, स्वरूपातून कुठं जाता येत नाही. पण समजुतीनं आपण कुठे तिथे का नाही. आपण समजुतीनं अज्ञानात आहेत. अज्ञानात नाही, अज्ञानकारी मनात आहेत. अज्ञानकारी मनातच नाही, इंद्रियात आलोत. इंद्रियातच नाही राहिलो तर देहावर आलोत. आणि देहातच नाही राहिलो तर जगात बी आलो. माडीवरली मंडळी खाली आली. त्या मूळ वाड्यामध्ये गडबड झाली. त्या वाड्यात त्या स्वरूपात काय नाही झालं, पण समजुतीत गडबड झाली. आणि आपण आलो तिथं ह्या अशा काय मोकलेले वनीन सावजानी वेडी रे. त्या वनात आपण आलो. पडिले दूरदेशीन मज आठवे मानसी. तिथून इथपर्यंत आपण आलो. आहेत आपण ब्रह्म, आहेत आपण स्वरूपानं देव. पण आपला देव अज्ञानानं झाकला. आणि अज्ञान दोन काम करतय, झाकीतय आणि दाखवितय. खऱ्याला झाकीतय, खोट्याला दाखवितय. आणि मग खरं झाकल्यालं खरं लोपलं आणि खोटं दिसलं तेच मानलं आपण. मग काय दिसलं खोटं? मन दिसलं. बर मनावरच थांबलो का? नाही, इंद्रियात आलो. मग इंद्रियावरच थांबलो का? इंद्रियानं देह दाखविला. देहावर नाही थांबलो, देह घेऊन जगात. मग जग बी खरं वाटायला आपल्याला, देह बी खरा वाटायला आपल्याला. आणि देह घेऊन जगातला व्यवहार बी खरा वाटायला. देहाला घेणं बी खरं वाटायलं, देहाला सोडणं बी खरं वाटायलं. देह घेऊन सुख दुःख व्हायले हे बी खरं वाटायले. करणं भोगणं व्हायले हे बी खरं वाटायले. पाप पुण्य व्हायले हे बी खरं वाटायले. त्या देह घेऊन व्यवहार करण्यानं गरिबी श्रीमंती बी मान अपमान बी खरी वाटायले. देहाच्या जन्मानं जाती कुळ जात वीत गोत कुल शीळ मात हे बी काय वाटायलं? खरं वाटायलं. आणि हे खरं अजिबात नाही. खरं जे ते वेगळंच राहिलं आहे, तो विचारू वेगळाची. आणि आपण खोट्या बाजारातच वाहून गेलो. काय झालं? त्या खोट्या बाजारातच आपण खोट्याला खरं मानून वाहून गेलो. पडिले हे रूढी जगा परिचालन चालवी ती व्यवहार सत्य म्हणून आपण ओझ वागायलो. खोट्याचं ओझ काय वागायलो? खरं म्हणून वागायला लागलो. किती बर्डन यार आपल्याला गरिबीचं. किती फुवायला लागले काही श्रीमंतीनं. काही मिळेल का पाण्याचा? खरं आहे का खोट? मग फुगायसारखं आहे का? भ्यासारखं आहे का? जगात कशाला भ्यासारखं? जगत खोट कशाला भ्यासारखं आहे?
हा? जगात गरिबीला भ्याव का नाही? हे पहा, जगात गरिबीला भेटते, गरिबीला नाही भूताला बी, नसलेल्या का असलेल्या, नसलेल्या भूताला, नसलेल्या गरिबीला, नसलेल्या अपमानाला. नको बा, आपला अपमान होईल चार माणसात, नाही. भीती वाटते अपमानाची. इतकंच नाही, रोगाची भीती वाटते, म्हातारपणाची भीती वाटते, त्याच्यानंतर मरणाची, आणि पुन्हा जन्माला येण्याची काय भीती वाटते. ह्या भीतीच्या परंपरा, भीती येत्या, अनेक प्रकारच्या भीती येत्या. किती भीती आहे जीवाला. हे पहा, गरिबी पासून धरली तर जन्म मरणाच्या पुढे हुशार थोर आहे व सांगा. आणि इतक्या भीती या व्यावहारिक वाटतात, खऱ्या वाटतात. आणि ह्या भीती खरी नाही. जन्म मरणाची विसरलो चिंता. तुकाराम महाराज म्हणतात, मला ही चिंताच नाही, भीतीच नाही काही. उजळले भाग्य आता नावघी चिंता. मग ही सर्व भीती, सर्व दुःख, सर्व प्रकारचं, अनेक प्रकारचं असलेलं दुःख कशानं जाईल? ध्यानात घ्या. आता याच्यात उपाय वाटतात आपल्याला, की गरिबीचं दुःख श्रीमंतीनं जातंय. जमलेलं आपल्याला, आपल्याला तिथे मलम लावायला काढीनं जमतो आपल्याला, तिथे वाटतंय की गरिबीचं दुःख श्रीमंतीनं जातंय, अपमानाचं दुःख मान मिळाल्यावर जातंय. बरोबर आहे, आपल्याला बरोबर बी वाटतंय. तिथे रोगाचं दुःख औषधानं जातंय, म्हातारपणाचं दुःख केसाला काळ लावल्यानं, जरा दाढी वाटल्यानं, कपडे चांगले घातल्यानं, जरा मुद्द्या घातल्यावर हातात बाबा सोबून दिसतो ना. मग त्याला कोणी म्हातारा, कोणी छेडला काय होत नाही, म्हणत नाही ना. ते असं असल्यावर, बाया घातल्यावर म्हातारपणी मुदाम घालतात काय काय माणसं, की मग त्याला दबाव राहतो त्या दरात, त्याला कोणी बोलत नाही. कोणी म्हणतो याच्या आहे मोठे माणसं आहेत. हा, म्हणजे कशाच तरी ते दुःख, म्हातारपणाचं दुःख आलं वाटतं. आता या बाकीच्या दुःखाला काहीतरी जेमतेम उपाय, पण एक जगात असं दुःख आहे मरणाचं, त्याला दवाखान्यात औषध नाही. दवाखान्यात मरणाला औषध आहे का रोगाला आहे? बेमारीला आहे, पण कशाला औषध नाही. म्हणून एक असा दुःख आहे आपल्याकडे की त्याला जगात औषध नाही. कशाला? आणि तो रोग आपला वाचता दे घरचा, घरच्या गाईचा वारा आहे तो. बाकीची तरी होईल का नाही होईल, कसा म्हातारपण येईल का नाही येईल माहित नाही, गरीब होतो का नाही होतो माहित नाही, रोग होईल का नाही होईल माहित नाही, अपमान होईल का नाही होईल माहित निश्चित नाही. पण जे निश्चित आहे त्या दुःखाला औषध नाही जगात. पण या मरणाचं जे दुःख आहे जगात, त्याला जगात उपाय नाही, जगात औषध नाही. म्हणजे जगावर त्या दुःखानं त्या जगाच्या डोक्यावर मिरी वाटलेली, कोणी वाटणं सुरूच आहे त्याचं, असं वाट बंदच नाही. टाळूवर मिरी वाटायला लागल्या ते दुःख. आणि ते दुःख जर ध्यानात घेतलं तर मरण जर आहे तर मरे माग होता मरण म्हणजे पुन्हा जन्म होतं. कारण की कळून देह सुटायला का न कळता, हे पा देह धरल्यालाच आहे न कळून, आणि म्हणून सुटत बी असतो न कळून. ध्यानात घ्या, देह धरल्यालाच आहे कळून का न कळून, न कळून, आणि म्हणून सुटतो बी कसा न कळून. कळालं तर धरलेलाच नाही असं कळत आहे. ध्यानात घ्या, काय जर देह कळाला, देहाचा माझा संबंध कळत, आताच मला देह धरलेला नाही, मागली या जन्मामुक्त झालो, माग कधी जन्म झाला नव्हता माझा, माग मी जन्म नव्हता झाला, पुढे तर होणं शक्यच नाही. म्हणून पुढचं उत्तर दिलं नाही महाराजांना हरिपाठात. मागली या जन्म, माग आधी कधीच जन्म नव्हता भेटला मला, मागली या जन्मामुक्त झालो. आणि ध्यानात घ्या, मागच्या जन्मामुळे पुढचा बी जन्म असतोय. काय मागच्या धामुक्यामुळे पुढे बाबली उगाच्यात, मागच्या लिंबुल्यामुळे पुढे लिंब, पुढचे हे पुढच्यामुळे नसते. पुढच्या वर्षीची शाळू आता बी ठेवलेलं आहे घरात. पुढच्या वर्षीच समजा काही हरभरे पेरायचं आता घरी काय ठेवलेलं आहे, बी मागचं असतंय. मागच्या बियानं पुढचे पीक असतील, तसं मागच्या जन्मानं पुढचा जन्म असतोय. पण आता जर हा जन्म जर कळाला तर पुढे जन्म नाही. आणि हा जन्म कसा झाला, कोणाचा झाला, मानला का झालाय, हे जर आता नाही कळलं तर पुढे जन्म निश्चित आहे. म्हणून पुढचा जन्माचे जे दुःख आहे, आताच्या मृत्यूचे जे दुःख आहे, आणि बाकीचे जे काही व्यावहारिक दुःख आहेत, ह्या सर्व दुःखाची निवृत्ती कशानं होईल,
आपल्याला वाटतं एका दुखाला एक एक वेगवेगळं औषध असल, पण स्वप्नीची घाया ओखद चेवची धनंजया. स्वप्नामध्ये आपल्याला एखादी कुऱ्हाड लागली, घाव लागला कुऱ्हाडीचा पायावर, तर काय झालं? दुःख झालं. स्वप्नामध्ये आपल्याला पैसे हरपले आपले, तर काय झालं? दुःख झालं. स्वप्नामध्ये आपलं घर फुटलं, चोरांनी नेलं, तर काय झालं? आता किती प्रकार दुःख झाले, 2-4 प्रकारचे सांगितले होते, मला जास्त सांगत नाही, कारण की पुन्हा लय मोठं ताण येईल. पण 2-3 स्वप्नामध्ये. आता मग स्वप्नामध्ये कुऱ्हाड लागली, हे पा, आणि स्वप्नामध्ये आपलं घर फुटलं तर पोलीस स्टेशनला जावं का दवाखान्यात जावं? घर फुटल्यास कुठं जावं लागेल? नाही जायची नाही ना. घर फुटल्यावर औषध कुठे आहे? त्याला उपाय कुठे? पोलीस स्टेशनला जावं, तक्रार द्या तुम्ही. हा, तुम्हाला कुऱ्हाड लागली, तू कुठं पोलीस स्टेशनला जाऊन काय करता? कुऱ्हाड लागली तुमच्याकडून सरपंच पडताना कुठं जावं लागेल? गावाला दवाखान्यात जावं लागेल. बरोबर ना? आणि तुमचे पैसे हरपले तर स्वतःची हरपले, घरात हरपले का कुठं हरपले, जिथं हरपले तिथं काय करा? वेगवेगळे उपाय, काही एकच उपाय. जर हे स्वप्नात आहे तर स्वप्नीची घाया ओखद चेवची. स्वप्नातल्या समध्या दुखावर एकच उपाय असतो. स्वप्नात तुमचे डोळे दुखायले तर कानात दवाखान्यात जाऊन जमतं का? डोळ्याच्या दवाखान्यात झालं. स्वप्नात तुमचे हाड मोडलं तर नाक कान घासाच्या दवाखान्यात जाऊन जमतं का? पण दवाखान्यात जावं लागेल. पण स्वप्नात जर असलं तर काही दुखायला लागलं तर कोण्या दवाखान्यात जायचं काम नाही. काय करावं लागत असतंय? शिव आला की राहते. कारण स्वप्नातला जो रोग आहे ना, तुम्ही अर्थ येत नाही, सोपं आहे, समजा माहितच आहे ना. स्वप्नातला जे समजे दुःख आहेत ना, स्वप्नातले सर्व दुःख शरीरांना असतात, ते झोपेना असतात. कशा नसतात? स्वप्नातले शारीरिक दुःख, स्वप्नातले मानसिक दुःख, स्वप्नातले सामाजिक दुःख, स्वप्नातले आर्थिक दुःख, स्वप्नातले कौटुंबिक दुःख, स्वप्नातले राजकीय दुःख. बर का? सर्व जे दुःख आहे स्वप्नातले कोर्ट कचेरीचे दुःख, स्वप्नातल्या शेजाऱ्याचा ताप, स्वप्नातल्या बायकोचा ताप, स्वप्नातल्या पोराचा ताप जरी असला, सख्या पोराचा, ते समध्या तापाला एकच औषध आहे स्वप्नात, अनेक नाहीत. काही नाही. काय कोणतं औषध आहे? ज्ञानोबराय म्हणते ओखद चेवची धनंजय. ओखद शब्दाचा अर्थ औषध. ओखद त्याच्या काळातला शब्द आहे प्राकृत. ओखद म्हणजे औषध. स्वप्नीची घाया ओखद चेवची धनंजया. औषध त्याला चेव येणं हेच औषध आहे. चेवाशिवाय दुसरं औषधी नाही. बंद करा आपला. हा, मिराताई बंद करा. हा, ठीक. मग एकच औषध आहे चेव, म्हणून चेव येणं महत्वाचं आहे. आणि ते चेव येण्याच साधू संत बोललेली. साधू संतांना आपल्याला चेव यावा यासाठी अभंग रचना केली, ओवी रचना केली, ग्रंथ रचना केली, कीर्तन प्रवचन केले, प्रबोधन केले. कशासाठी? जागविले आले आपल्याला, जाग केलेले आपल्याला. महाराज म्हणतात ना, महावाक्याची नावे पुन्हा गुरुकृपेची ठावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जायचा. ज्ञानोबराय म्हणतात महावाक्यानं सद्गुरूनं काय केलं? माथ्यावर हात ठेवला म्हणजे कृपा आशीर्वाद द्यायला इतकंच नाही, तर माथ्यावर हात ठेवला म्हणजे असं केलंय, उठ जागावे. माथ्यावर हाणला असं थापटीलं. आणि काय केलं? हे पहा, थापटीनं 2 प्रकारचं असते. थापटून झोपी घालती माय एक, आणि थापटून उठीत असती माय एक. थापटून विठवणारी माय सद्गुरू आहे, आणि थापटून झोपी घालणारी माय ही देहाची माय. काय करते? थापटून. कोणत्या प्रत्येक कामामध्ये 2 असतात. शाबासकी देताना पाठीत मारावं लागतंय, बर का. आणि त्याला जर त्याचं चुकलं तिरस्काराने काय करावं लागतंय? पाठीत. मास्तर पाठीत दोघांच्या मारीत असतोय. ज्याचं बरोबर नाही आलं त्याच्या, आणि ज्याचं बरोबर आलो त्याच्या. आणि म्हणलं काय बरोबर झालं? ज्याचं उत्तर बरोबर आला त्याच्या बी पाठीत मास्तर मारतोय, आणि ज्याचं उत्तर चुकलं त्याच्या बी मारतोय. मारण्यात जरा फरक आहे. पण
त्याचा दोन्ही दिसती सारखी वर्मदान येतो पारखी. जशी मांजर तिची पिली बी ह्या घरातली त्या घरात नेती दातानं, आणि उंदर बी ह्या घरात बाहेरल्या घरात नेती दातानं. सारखं का नाही? दात सारखे, तोंड सारखं, धरणं सारखं नाही. काय नाही, दात सारखे, नेणं सारखे, तोंडात धरणं सारखं, पण तिचं जे पकड नाही ते सारखं नाही. तसं मास्तरची दोन जागेवर पाठीत मारलेली काय नाही, सारखी नाही, वेगवेगळी आहे. म्हणून आपला विषय चालला होता की दोन्ही सारखं दिसतंय पण सारखं नाही. असो, याप्रमाणे आपल्याला संसारामध्ये अनेक प्रकारचे जरी दुःख असले तर त्याच्यावर औषध एकच आहे, बोध. म्हणून हे बोधपत्र आहे. चांगदेवाला काय केलेलं आहे, बोधपत्र पाठवलेलं आहे, बोधपत्र. आता चांगदेवाची मानसिकता आपण सकाळी पाहिलेली. चांगदेव हे योगीराज होते आणि चांगदेव जगाला कसं समजित होते, स्वतःला कसं समजित होते, देवाला कसं समजत. ह्या 2-3 गोष्टी पाहू आणि आपण पत्रामध्ये प्रवेश करू. तुमची आमची समजूत कशी, ध्यानात घ्या. प्रत्येकाची समजूत वेगवेगळी असते. कर्माठाची समजूत जगात वेगळी, उपासकाची समजूत जगात वेगळी, विषय पामराची समजूत जगात वेगळी, आणि योग्याची समजूत जगात वेगळी, आणि ज्ञानाची समजूत वेगळीच. आपण जगात राहतो पण एका समजुतीचे नाही. पामराला मी करीन तसं वागण तसं होईल, मी मनाला वाटन तसं वागण आणि सुख मिळेल. काही पाप नसते, पुण्य नसते, पुनर्जन्म नसतो, कोण काय करीत नसते, कुठे देव फेव काय नसतो, अशी समजूत असते कोणाची. त्या शास्त्र ह्या बाम नाही तर याचं काय ऐकायचं महाराज लोकांचे यायचं काही सांगते ती. हा, मग आपण करतो, केले ना होत रे, केलेच पाहिजे. मग चोरी बी केली पाहिजे, डाका बी केला पाहिजे, लुटालुटी केली पाहिजे, आणि आपले घर भरले पाहिजे. काय नाही, चांगली कमाई करायची, चांगलं घर करून राहायचं बर का. चांगले कपडे घालायचे, चांगलं सोनं घालायचं, चांगला स्वयंपाक करून खायचा, आहे तो मजा मारून घ्यायची, इतकंच असते, काय नसते. ही एक समजूतच आहे कोणाची, पामराची. अशा समजूत वानाला अशा समजुतीनं जगात जो राहतो त्याला पामर म्हणावं. काहीच जपत नाही, काहीच पाळीत नाही तू. त्याला एकादश कळत नाही, चतुर्थी कळत नाही, सणवार कळत नाही, पाहुणे रावणे कळत नाहीत, वडीलधारे कळत नाहीत, माय बाप कळत नाही. काय कळत नाही, काहीच कळत नाही, कळत नाही. वाटेल तसा व्यवहार करतो तू, त्याला म्हणावं पामर. आणि जगातच जो राहतो, जगाकडेच नजर आहे, परंतु नेम पाळतो. की वडीलधाऱ्या माणसं येतं, हे वडील येतं, हे आजोबा येतं, ही आई आहे आपली, हे शास्त्र सांगते, धर्म आहे, सण आहे, वेगवेगळ्या कालचक्र असते. एकादशी आज काही बी कव्हा करता येतं, पण कव्हा बी करू नाही काही. आज सोमवार आहे, आज गुरुवार आहे, एकादशी आज असा असं वागावं, आज उपवास करावा, आज काही आवासावा खाऊ नाही. असे नियम पाळून जो जीवन जगतो, जगातच राहतो पण नियम पाळून राहतो, त्याला विषयी मानावं. दोघं झाली आता, पामर आणि विषयी. आपण कशात मोडतो पाहतो, हे कोणाच्या मापचं आंगडी शिवून द्यायला लागलो एखाद्याची, हे कोणाच्या मापचं कोणतं, कोणाला कोणतं फिट येतंय त्यानं ते घाला. आपण कोणा समजुतीत आहेत. हा, आणि याच्या पुढचा असतो तो मुमुक्ष असतो. तो जगात पाप करीत नाही, नियम पाळतो, पण जगाकडे त्याचं तोंड नाही. जगात शास्त्रानं सांगितल्याने नियम पाळतो, पण जगासाठी नाही, स्वतःचा उद्धार व्हावा म्हणून. जगात हित नाही, देह आपल्याला भेटलाय, हा देह जाणार आहे, हे जग खरं नाही. म्हणजे जग काय सुख नाही, जगात सुख नसतंय. जगात देह भेटला आपल्याला, याच्यात आपण देवाचा शोध घ्यावा. हे जग जगामुळे नाही, देवामुळे. देह आपल्याला देहामुळे भेटला नाही, देवामुळे भेटलेला आहे. मग तो देव कोण आहे, तो देव कसा आहे, त्या देवाची प्राप्ती कशी होईल, अशी त्याला तळमळ असते, अशी त्याला बुद्धी सुचते. आणि त्या देवाचं शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, महात्म्यानं सांगितल्याप्रमाणे तो वर्णन ऐकून भजन करीत असतो, प्रेम करीत असतो.
आणि तिकडं नजर ठेवून राहत असतो त्याला म्हणा मुमुक्षु. आता या मुमुक्षु वर्गामध्ये ध्यानात घ्या, मुमुक्षु वर्गामध्ये काही कर्मठ मुमुक्षु आहेत, ध्यानात घ्या, काही उपासक मुमुक्षु आहेत, काही योगी मुमुक्षु आहेत. ध्यानात घ्या, मुमुक्षुच होते रामेश्वर भट्ट पण कर्मठ होते. मुमुक्षुच होते नामदेव राय पण भक्त होते, उपासक होते. मुमुक्षुच होते चांगदेव पण योगी होते. मुमुक्षु मध्ये 2-3 शाखा आहेत. मुमुक्षुच आहेत पण प्रामुख्याने त्याची प्रवृत्ती कशी आहे मुमुक्षुची, त्यापैकी कर्मठ, उपासक आणि योगी त्या मुमुक्षु मध्ये श्रेष्ठ वर्गातले चांगदेव होते. मुमुक्षु मध्ये कोणते मुमुक्षु होते? ते योगी मुमुक्षु होते, स्वतंत्र जीवन जगणारे. हे पहा, कर्मठ विधिनिषेधाने चालतो, उपासक देवाच्या प्रेमानं देवाच्या भक्तिभावानं चालतो, देवाला पुढे ठेवून, हे शास्त्राला पुढे ठेवून. आणि योगी स्वतंत्र असतो, स्वतः प्रयोग करतो, स्वतः आसन प्राणायाम करतो, स्वतः ध्यान धारणा करतो, स्वतःला समजा जगात संयमानं लीन करतो, स्वतः सुख दुःख झेलतो, स्वतः नियम पाळतो आणि स्वतंत्र जीवन जगत असतो योगी. योगी कोणावर अवलंबून नाही राहत. योगी आपल्या मेहनतीनं जगत असतो. योगी स्वतःच्या साधनेनं सुखी असतो. योगी सुखासाठी कोणाकडे हात पसरीत नाही. पाहिजे असलं तर तवा समाधी घेतो, समजा जगाला आवरून टाकतो. जसं कासव आपले अवयव पाहिजे तेव्हा आवरून घेतय आणि पाहिजे तेव्हा बाहेर करतय, तसा योगी असतो. म्हणून योगी श्रेष्ठ आहे. योग्याची काय मान्यता असते सांगतो. आता कर्मठाची काय असते? कर्मठाची अशी असते की सर्व जे कर्मानं निर्माण झालेले आणि कर्माचे फळ भोगण्यासाठी देह भेटलेला आहे आणि देह घेऊन मी कर्मच होत असते. ते कर्म यथायोग्य करावं, विहितच करावं, निषिद्ध करू नये, प्रारब्ध भोगाव, क्रियमान होऊ देऊ नये. अशा कर्माच्या चक्रातून सूक्ष्मवृत्तीनं आपल्याकडून पाप झालं नाही पाहिजे आणि अनाचार झाला नाही पाहिजे आणि कर्माच्या चक्रातून सुटलो पाहिजे, यासाठी विधीपूर्वक शास्त्र पाहून कर्म मार्ग तो अवलंबित असतो. तो कर्मठ असतो. कर्मच प्रधान आहे. त्याला वाटतंय, त्याला लक्षात येते की जगामध्ये सर्व कर्माचे फळ भोगायले, जैसे ज्याचे कर्म तैसे गेले, कर्म झाले त्याची भोगा आले न उपजले मेले, असा त्याचा निश्चय असतो की कर्म प्रवृत्ती. आपल्याला जे रोज सुख दुःख व्हाले ते कर्माचे फळ आहेत. आपल्याला जन्म भेटला हे कर्म, पूर्वजन्मी पाप केले आणि ते हे बहु विस्तारले. हे सर्व जग कर्माचं फळ आहे. कर्मानुबंधन्य मनुष्य लोकी कर्माच्या बंधनात आहेत. कोणी म्हातारा आहे कर्मामुळे, कोणी तरुण आहे कर्मामुळे, कोणी गरीब आहे कर्मामुळे, कोणी श्रीमंत आहे कर्मामुळे. कशामुळे? कोणी सुखी आहे तो कर्मामुळे मागच्या, कोणी दुःखी आता तो कर्मामुळे मागच्या. कोणाचा मान वाढायला कर्मामुळे, अपमान वाढायला कर्मामुळे. सर्व कर्माची गती, गहन गती कर्माची. म्हणून कर्मचक्र ध्यानात घेऊन जो जीवन जगत असतो, कर्मच मूळ आहे तो कर्मठ. आता दुसऱ्या नंबरचा उपासक, तो म्हणतो कर्म जरी असलं तर कर्म झेड आहे, कर्माची फळ देणारा हा देव आहे. म्हणून कर्माकडे लक्ष देत नाही तो देवाकडे लक्ष देतो. तू देव आहे, तुझी सर्व कला आहे, तुझी सर्व लीला आहे, करता हरता तू आहेस. म्हणून देवाकडे विश्वाराभिमुख होऊन जीवन जगतो, त्याला म्हणा उपासक. जसे नामदेव राय, जसे तुकोबा राय, त्याचे वर्णन आहे, कधी कधी ईश्वराचं वर्णन करते ते, तर ते उपासक भूमिकेतून की तुझ्या वाचून काही पान हलत नाही, वृक्षाची ही पान हली ज्याची सत्ता राहिली हालता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन, ही उपासकाची भूमिका आहे. उपासक देवाला सोडून कोणताच व्यवहार करीत नाही, देवच पुढे असतो त्याच्या नेहमी. कर्म नसते त्यानं कर्मवाला आणले. हे पा, काहीला पैसे सर्वस्व वाटते ते विषयी पामर. हे पा, पैसा आवडतो तो पामर, जीव आवडते तो विषयी. कर्माकडे दृष्टी असती तो कर्मठ मुमुक्षू, ईश्वराकडे दृष्टी असती तो उपासक मुमुक्षू. आणि स्वतः वृत्ती व्यवस्थित वापरून वृत्ती लीन करतो असतो तो
योगी मुमुक्षू. योग्याची विश्वारावर श्रद्धा असती, विश्वर प्राणी ध्यानात तो करीत असतो, पण तरी बी स्वतंत्र जीवन जगतो. की आपली वृत्ती आणि आपली वृत्ती इंद्रियाकून गेली की विषय दिसते, आपली वृत्ती आत राहिली की स्वप्न दिसतंय, आपली वृत्ती लीन झाली की सुसुप्ती होते, अज्ञानात लीन झाली की सुसुप्ती होते, आणि आपली वृत्ती संयम करून ज्ञानात लीन केली की समाधी होती. अशा प्रकारच्या 4 अवस्थाचा खेळ मुमुक्षू खेळत असतो. किती अवस्थाचा? 4. हे पहा, इतराला 3च अवस्थाचा खेळ माहित आहे. प्रारब्धानं 3 अवस्थाचा खेळ इतर जण खेळत आहेत, तुम्ही आम्ही खेळत नाही. त्याला लोटल्या जाते. आपल्याला जागृतीतून सुसुप्ती स्वप्नात लोटल्या जाते. प्रारब्ध लुटीत आहे, आपल्या मनावर नाही. झोप घेण्याची मनावर आहे का? प्रारब्धावर आहे. शेव येण्याचा मनावर आहे का? प्रारब्धावर आहे. आणि स्वप्नाचं मनावर आहे का? नाही, प्रारब्धावर आहे. कोणतं स्वप्न हात पाडायचं मनावर आहे का? किती केवढा असला आणि किती हुशार असला तर तुला पाठभरात हातीचं स्वप्न नाही पडत. कशातच मनावर नाही. स्वप्न मनावर नाही, जागृती मनावर नाही, सुसुप्ती बी कशावर येते? प्रारब्धावर आधी नाही. तिन्ही अवस्थाचा खेळ प्रारब्धानं चाललेला आहे, बाकीच्या याचा. पण योगी प्रारब्धाला सुख देखील खेळतोय. ध्यानात घ्या, संयम करून, म्हणून त्याला पराक्रमी म्हणते. योग महापराक्रमी. योग्यानं जागृती स्वप्न सुसुप्ती वलांडून समाधी प्रवेश केलाय प्रयत्नानं. प्रारब्धानं का प्रयत्नानं? तो रात्र जागितोय. सर्व लोक जिथं झोपलेले तिथं जागा राहतोय, आणि सर्व लोक जिथं जागे तिथं जागा असते, झोपी जातोय. म्हणून योगी दिवसा झोपतोय आणि रातच्या जागवतो काय? म्हणजे समजा लोक दिवसा जागे असतील, मग ते दिवसभर झोपत असताना आपला घोबडावानी. तसं नाही. समजे लोक जिथं झोपलेले, ज्या जाग्यावर जी जागा माहित नाही त्याला, जिथं जागी नाही ते, जिकडे दृष्टी नाही तिथं त्याची दृष्टी असती. म्हणून असो याप्रमाणे योग्याचं जीवन असतं. असं जीवन योगी जगत होती योगीराज चांगदेव. ते जग दुःख आहे हे त्याला माहित होतं. ध्यानात घ्या जरा विषय. पण जगाचं दुःख लीन करण्याचं तंत्र त्याच्याकडे होतं. काय करण्याचं? जगात प्रलय, जगात मृत्यू आहे, जगात काळ आहे, जगात रोग आहे, जगात म्हातारपण आहे. पण हे सर्व जग त्यानं आवरून घेतलं होतं. काय घेतलं होतं? आवरून त्यानं अवस्थेत लीन करून घेतलं होतं. आणि समाधी अवस्थेमध्ये ते सर्व जगाला लीन करीत होते ज्ञानात. आपलं सहज होतंय अज्ञानातली. आपलं सुसुप्ती मध्ये सर्व जग कुठे लीन होतंय? अज्ञानात. अज्ञानात लीन होतंय ते भोगी, आणि ज्ञानात लीन करते ते योगी. बर का? आणि दुःखात सरफाड्या देते ते रोगी. कोण? दुःखामध्ये तडफडते ते रोगी. बर का? आणि मन प्रारब्धानं त्या द्यायचं. अज्ञानात लीन होते ते भोगी, आणि ज्ञानात लीन करते ते योगी. आणि बाधित करीत असते ते ज्ञानी. जीवनमुक्त ज्ञानी कोण? जे बाधित करीत असते वरतीला ते. असो मग अशा प्रकारानं चांगदेव महाराजाची स्थिती कशी होती? तर सर्व जग त्यानं हातात घेतलं होतं. कारण हे पा ज्यानं वृत्ती शुद्ध केली, वृत्ती शुद्ध केली, आणि वृत्ती हस्तगत केली, वृत्ती लीन करायची आणि पुन्हा उद्भूत करायची, ही कला जे शिकले त्याला योगी म्हणून. कारण वृत्तीवरच सर्व जग आहे. ध्यानात घ्या, जग जगावर नाही. सर्व जग दिसते ना आपल्याला. 5 ज्ञानेंद्रियानं जगामध्ये ज्ञानाचा व्यवहार होतो, आणि 5 कर्मेंद्रियानं क्रियाचा व्यवहार होतो. क्रियेचा व्यवहार कर्मेंद्रियानं आणि ज्ञानाचा व्यवहार ज्ञानेंद्रियानं जरी होत असला, तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय वृत्तीशिवाय चलत नाही. चालायचं जरी असलं, पायन प्राण लागते, पण वृत्ती आधी लागते. बोलायचं जरी असलं तर वाणीन प्राण लागते, पण वृत्ती आधी लागते. पुढा पाहायचं जरी असलं तर डोळा आणि प्राण लागतेच,
प्रकाशातल्या वस्तू पाहिला, पण त्याच्या आधी वृत्ती लागते. म्हणून वृत्तीशिवाय क्रियेचा आणि ज्ञानाचा कुठलाच व्यवहार जगात होत नसतोय. कशाशिवाय? वृत्तीवर. हे कळायला का मागच्या पुढच्या यायला? म्हणून जसं आपण व्यवहार करायचा असल्यावर पैसा हातात पाहिजे असं वाटतंय, ध्यानात घ्या. मालक असल्यावर त्याच्या हातात काय द्यावा लागत असतो? तर फुकटच म्हणले मालक तुम्ही, त्याच्या हातात पैसा नाही. काही काही असे मोकळी मालक असतील, त्याला पाहुण्या रावण्यात मालक म्हणत असतील, हे आमचे मालक आले ढोराकडून. समजा याच्याकडे समजा ढोर याच्या सांभाळी बिडे आहे ना, थोडा त्याशिवाय कोणी बांधीत बी नाही सोडीत बी नाही. किती वैरण टाकायची त्याच्याच मनावर, कवा शेण काढायचं त्याच्याच मनावर, कोण्या खोड्यात चारायला न्यायचे त्याच्याच मनावर, कोणाच्या दूध काढायचं ठेवायचं त्याच्याच मनावर, ताक किती प्यायचं रोज त्याच्याच मनावर. शिळी भाकर ताक मालकाला लय आवडत आमच्या. शेतात म्हशी मागा तिकडे म्हशी धुते रोज बिते मालक. बापूला म्हणाले काय लागते कोणाला कोणता दगड अंधारात हाणायला लागलो, नीट बहीण त्याला लागतील. असो असे काही रिकामी मालक असतील, तसे रिकाम्या मालकाला मालक म्हणून नाही. मालक मानल्यावर त्याच्या पैसे काय लागतो? पैसा लागतो. ध्यानात घ्या. मालक मानल्यावर त्याची सत्ता, नाही तर मालक ह्यांच्या हाप्याला पाहुणे आले की कपाशा आता समजा फुटल्या तर त्याला मालक म्हणू नाही. कोणी घेऊन चालतं तिकडं. असं जर घरून आवाज आला पाहुण्याच्या हापयासारखा पाहुण्याला, तर मग मालकाची मालकी राहिली नाही, ती नावाचा मालक झाला. कशाचा मालक? नावाचा मालक. मालक मानल्यावर पैसा असावा, त्याची सत्ता चालावा. पैसा जरी खिशाचा असला, सत्ता नाही चढली, मालकापाशी पैशाचं बंडल आहे, पण पाहुणे आणल्यावर तसं जरा झालं तर त्या पैशाला बी काय राहत नाही, सत्ता बी चालाव, त्याला मालक म्हणावं. जसं तसं योगी म्हणजे स्वामी असतो, ध्यानात घ्या. तेव्हा असं नियमन सर्व जगावर चालतंय. आणि योग्यानं इंद्रियावर जे केलेला असतो, इंद्रियाचा जे वासनेचा क्षय, आणि असं त्यानं समजा आवरिलेलं असतंय. जसा 6 बी इंद्रियावर कासवाचा विजय असतो. आपल्याला 6 इंद्रिय पण आपला विजय का त्याच्यावर? कासव 4 पाय आणि 1 मुंडक आणि 1 शेपूट, हे 6 बी काय करत असते? हात घेतय आणि पाहिजे तेव्हा बाहेर. काम जावाय तेव्हा बाहेर येते, तेव्हा येते. काम संपलं की हात जायचे. आपलं काम संपलं तरी बाहेरच राहते. काय ते आता मांडी घातलेली, पायाचं काम बंद आहे ना आता, तरी वळवळी असती. मांडीत बदली तर माणूस पायत लांबीत, नाही तर मुंग्यात आल्या म्हणतो. म्हणजे काही नाही, अवयव तो हातात नाही. करू सत्ता काउनावरी कोठे स्थिर राहिलो. आता हाताचं काही काम आहे का? पण असंच करीन, असंच करीन, खालीच घेईन, दोरात तोडीन, खडाच फेकीन, काय होत असतंय? तुकाराम महाराजांचं निश्चय आहे. तुकाराम महाराजाचा अभंग आहे, हागता ही खोडी सदन मोडवी ते काढी. तुकाराम महाराज अभंग संडासला बाटल्या बाटल्या सुद्धा काढी, काहीतरी झुडूप, काहीतरी काटा मोडी. तुकाराम महाराजाचा अभंग, बरं मला काय करायचं? असो म्हणून, किंवा तुकाराम महाराजांचं की तुकाराम महाराजांनी सांगितलं की सासवायची सवय ना, संडास काढताना सुद्धा काही काही माणसं खडी अशी खडी खडी साशी देत, असा बी अभंग आहे तुकाराम महाराजांचा. असो म्हणून सांगायचं तात्पर्य की हाताचं काम नाही तर हात वापरायचा नाही, पण संयम लागतो त्याला. डोळ्याचं काम नाही तर डोळा वापरायचा नाही. प्रवचन ऐकताना डोळा वापरायचा का? कान वापरायचा. काय वापरायला सांगितलेले? कान. आज श्रवण इंद्रिय पाहाले, मग बाकीची इंद्रिय वाजा पाहिजे तिथं. प्रवचन ऐकताना डोळा घरी ठेवता येत नाही म्हणून संघ आणायचा का वापरायसाठी संघ आणायचा? काय काय डोळा घरी ठेवण्याची व्यवस्था ईश्वराने केलेली नाही. जसा बूट घरी ठेवता येतो, टोपी घरी ठेवता येते, चष्मा घरी ठेवता येतो, व्यवहारातले ही साधन, तसा डोळा घरी ठेवता येत नाही म्हणून संघ आणायचा का वापरायचा? संघ आणायचा. पण वापरायचा म्हणून इकडे कुत्रे आले, मांजरे गेले, इकडे वापरायचा. कोण आलं, कोणाची टोपी कशी आहे, कोणाची साडी कोणा रंगाची, कोणाचं शर्ट भारी, इथं मंडप कसा आहे, वरून गच्ची आहे का स्लॅब आहे का झोपडे, काय करायचं नाही.
हे डोळ्यानं इकडे तिकडे पाहायचं नाही, डोळा वापरायचाच नाही, फक्त घरी ठेवता येत नाही. जसं काही काही एखाद्या मावशीचं नाही तर माणसाचं लेकरू असतं ते घरी ठेवतं, एकटीच असते, बाकी समुद्रात गेलेली, आणि त्याला याचं प्रवचन ऐकायला, आणि लेकरू असतं सांभाळी, म्हणून ते लेकरू घरी ठेवता येतं का? घरी ठेवता येत नाही म्हणून संघ आणायचं का इथं येऊन लेकराकडे लक्ष द्यायचं? काय करायचं? घरी ठेवता येत नाही म्हणून संघ आणायचं, पण त्याच्यातच रमायचं नाही. प्रवचन त्याच्यामुळं चुकलं नाही पाहिजे असं त्याला सांभाळायचं. कसं सांभाळायचं? त्याच्यामुळं प्रवचन गेलं नाही पाहिजे असं सांभाळायचं. ही जशी शिस्त आहे त्याप्रमाणे डोळ्यामुळे आपलं प्रवचन गेलं नाही पाहिजे, बर का? त्वचेमुळे आपलं प्रवचन गेलं नाही पाहिजे की काय गरमायलं नाही तरी थंडी, त्वचेमुळे प्रवचन चाललंय. म्हणून बाकीच्या इंद्रियाकडे लक्ष नाही द्यायचं, आपला अशा हातात पाहिजे. त्याप्रमाणे योग्याचा हातात असतंय सर्व इंद्रिय, आणि वृत्ती इंद्रियातून जाणारी तो संयमित करीत असतो. म्हणून योग्य इतकं तत्वज्ञान लवकर कोणालाच होत नाही. म्हणून 65 तोळ्या सांगावं लागल्या. किती सांगावं लागल्या? अर्जुनाला भगवान कृष्णाला 700 श्लोक सांगावं लागले, बर का? आणि चांगदेवाला फक्त 65 वाव्या सांगावं लागल्या. जरा काही कमी पाहणं कसं येतं, म्हणजे अधिकार केवढा होता. कारण चांगदेवाला कर्मयोग सांगावा लागला नाही, संयम योग सांगावा लागला नाही, ते आधीच येत होतं त्याला. उपासना सांगायची का? त्याला भक्ती योग सांगावा लागला नाही. कोणला? कृष्ण अर्जुनाला सांगावं लागले. प्रकृतीन पुरुषन क्षरण अक्षरण क्षेत्रज्ञ क्षेत्रन हे काही सांगावं लागलं नाही. कोणला? चांगदेवाला कर्मन उपासना भक्ती हे तर सांगावं लागलं नाही, पण सांख्य पण सांगावं लागलं नाही. सांख्य योग सुद्धा चांगदेवाला सांग, ते आधीच होत. ते आत्मान आत्मविवेक सुद्धा चांगदेव 65 नाही. आत्मान आत्मविवेक चांगदेव 65 फक्त आत्मा ब्रह्मरूप कसा आहे एवढं सूत्र सांगावं लागलेलं, आणि तेवढंच त्याचं बाकी होतं. बाकीचं त्यानं पसारा आधीच आवडलेला होता. कोणी? जितकं बाकी होतं तितकंच केलं फक्त. म्हणून थोडक्यात उपदेश केलेला आहे चांगदेव महाराजाला, ज्ञानेश्वर महाराजांना. कारण त्याची तयारी पहिलीच होती. कोण्या भूमिकेत होते चांगदेव महाराज? ध्यानात घ्या की वृत्तीमुळे जगत आहे. कशामुळं? जगत भूतामुळं नाही, भूतत्व वृत्तीमुळे, पंचभूतत्व वृत्तीमुळे. जगत इंद्रियामुळे नाही, इंद्रिय वृत्तीमुळे. जगत कर्मामुळे नाही, कर्म वृत्तीमुळे. ध्यानात घ्या गोष्टी. जगत देहामुळे नाही, देह वृत्तीमुळे. ध्यानात घ्या. जगत जीवामुळे बी नाही, जीवपणाच वृत्तीमुळे. आणि ती वृत्ती मी म्हणीन तशी ती वृत्ती हातात पाहिली आली पाहिजे. ती वृत्ती सूत्र आहे, कासरा आहे सारख्याचा त्या. आणि ती वृत्ती हातात घेतली कोणी? चांगदेवानं. आणि ती वृत्ती त्याच्या हातात आली, समजा जग त्याच्या हातात आलं, सूत्र येते. तुकाराम महाराज म्हणते, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरील सुखाचे शेजारी वृत्तीवर समजे. उडत चिमणी चरत चाली तिची वाटी एवढाले डोळे आहेत महाराज. आम्ही लटकेनं बोलून वर्तमान होते. ही वृत्ती का साधी का? म्हणून ही वृत्ती हातात आली पाहिजे. अरे वृत्ती कळतच नाही लय जणाला. वृत्ती प्रभाकर वाचताना कळतय. अरे वृत्ती नाही, हे पहा वृत्ती, वृत्तीच्या खाली प्राणशक्ती, प्राणशक्तीच्या खाली इंद्रिय, आणि इंद्रियाच्या खाली शरीर आहे, आणि शरीराच्या खाली विषय आहेत. ते ध्यानात घेतल्या पाहिजे गोष्टी. आपल्याला फक्त विषयच माहित असतील. विषयाचं ज्ञान शरीराशिवाय होत नाही, शरीराचं ज्ञान इंद्रियाशिवाय होत नाही. ध्यानात घ्या गोष्ट मी बोलायला लागलो, हे किती किती मजेदार आहे. विषयाचं ज्ञान शरीर, हे पहा विषय इंद्रिय जरी असले पण इंद्रियाचे गोलक लागते. जीभ असली तरच रस कळण, आणि जीभ स्थूल देहाचा भाग आहे. कानाचा पडदा व्यवस्थित असला तरच, कान असलं तरी बी ऐकू यायचं नाही. कानाचा पडदा व्यवस्थित, म्हणजे शरीर असल्याशिवाय विषय दिसत नाही जगातली. जगातले विषय विषयामुळे आहेत का शरीरामुळे आहेत? आणि जग जगामुळे आहे का विषयामुळे? जरा ध्यानात घ्या जरा या गोष्टी किती महत्वाच्या आहेत.
जग जगामुळं नाही, जग विषयामुळेच कळत आहे. विषय विषयामुळं नाही, शरीरामुळे कळत आहेत. शरीर शरीरामुळं नाही, इंद्रियामुळं कळत आहे. आणि इंद्रिय इंद्रियामुळं नाही, प्राणामुळं कळत आहेत. आणि प्राण प्राणामुळं नाही, मनामुळं कळत आहेत. आणि मन मनामुळं नाही. ते मन 3 रूप आहे, 4 रूप आहेत मनाची. त्या मनाचं संकल्प विकल्प एक रूप आहे, चिंतन एक रूप आहे, विवेक एक रूप आहे आणि अहम एक रूप आहे. त्या मनाचे 4 रूप आहेत. अंतःकरणाचे किती विभाग आहेत? 4. आणि 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. आणि 4ही वृत्तीची एकच स्फूर्ती आहे माग. एका स्फूर्तीच्या 4 वृत्ती आहेत, 4 तोंड झालीत पुढं. मग आता अंतःकरण एकच आहे पाठीमाग. जसं हे माग एकच आहे, पुढे 5 बोट आहेत, तसं मूळ स्फुरण एकच आहे, तीच वृत्ती. आणि तिचे हे 4-5 फाटे फुटले, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मुठलात हात एक आहे आणि बोट किती आहेत? 5. तशी एकच वृत्ती. आणि ती वृत्ती ज्याच्या हातात आली, त्याच्या मन हातात याचं राहिलं का, चित्त हातात याचं राहिलं का, बुद्धी हातात याची राहिली का, अहंकार हातात याचा राहिला का, मन काय 5ही बी हातात आली. आणि हे 5ही ज्याच्या हातात आली, त्याची 5ही प्राण हातात आली. आणि 5ही प्राण ज्याच्या हातात आले, त्याच्या 5ही इंद्रिय हातात आली, कर्मेंद्रिय बी ज्ञानेंद्रिय बी. त्याच्या शरीर हातात आलं, त्याच्या जग हातात आलं. ध्यानात घ्या, त्या वृत्तीशिवाय अवस्था नाही, त्या वृत्तीशिवाय देह नाही, त्या वृत्तीशिवाय जग नाही, पंचभूत नाही. नाही, सर्व जगत सर्व प्रकृती त्यानं हस्तगत केली. कोणी? योग्यानी. आणि ती जेव्हा पाहिजे तेव्हा, जशी पाहिजे तशी घडी घालायची उकरायची त्याच्या मनावर आहे. तुमच्या सतरंजीची घडी घालायची का पांगवायची ही कोणाच्या मनावर आहे? जशी तुमच्या मनावर आहे. तसं ती वृत्ती ज्याच्या हातात घेतली, ज्यानं संयमानं अभ्यास करून वृत्ती हस्तगिरी, वृत्तीवर अंमल केला, वृत्तीवर कब्जा केला, वृत्तीचा स्वामी झाला जो, त्याला योगी म्हणा. आणि तो प्रवृत्ती निवृत्ती अशी काही बी करतो तो. ती वृत्ती पांगविता येईल त्याला आणि अलीन बी करता येते. अशा प्रकारचा स्वतंत्र जीवन जगणारा योगी म्हणून वृत्ती ज्याच्या हातात आली, त्याच्या शक्ती हातात येत असते. आणि म्हणून सर्व शक्तीनं संपन्न होता कोण? चांगदेवराय. चांगदेव महाराज सर्व शक्तीने संपन्न होते. अरे जग जो पोटात घेऊन टाकीत होता, त्याच्या बाकीचं राहतंय काय? सर्व प्रकृतीची शक्ती एक वाटलेली होती. आणि एवढी शक्ती असल्यामुळं आणि स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं अहंकार येणं साहजिक आहे. काय? 2 गोष्टी लक्षात घ्या, एक तर इतकी शक्ती आणि पुन्हा अज्ञान. अज्ञानाच्या हातात शक्ती असली की अहंकार आल्याशिवाय राहत नाही. म्हणून अहंकार कोणाला येते? पदावाल्याला अहंकार येत असतो पण अज्ञानी असल्यावर, प्रतिष्ठावाल्याला अहंकार येत असतो पण अज्ञानी असल्यावर, पैशावाल्याला अहंकार येत असतो पण अज्ञान असल्यावर, बर का, शेतावाल्याला अहंकार येत असतो पण अज्ञान असल्यावर. अज्ञान जर गेलं तर मग अहंकार येत नाही, काही असून. म्हणून योग्याला सुद्धा अहंकार असतो अज्ञान असल्यामुळं, बर का. फक्त ज्ञानाला अहंकार नसतो. अपरोक्ष ज्ञान ज्याला झालेलं आहे खरं, त्याला अहंकार नाही. लोक म्हणतात ते ज्ञानाला अहंकार येतो. नाही, पटतच नाही ती. ज्ञान आणि अहंकार शक्यच नाही. तुका म्हणे मग नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. हे पहा, अर्धवट ज्ञानाला अहंकार असतो, ज्ञानाला नसतोय. पण अर्धवट ज्ञानाला अहंकार असतो. अरे अहंकारा उरली काही 5-8 वाटे. तुकाराम महाराजांचा स्पष्ट अभंग आहे. त्याला स्पष्ट विवेक होतो की 5 आहे ते पंचभूत येतं जगात बिन, शरीरात बिन, इंद्रियात बिन, प्राणात बिन, मनात बिन. 5 भूताच्या वाटण्या घातल्या. डावगी घातली वाटणी, सुखे राहिलो कीर्तनी. फक्त 5 भूताचा गोंधळ आहे. पंचभूताचा गोंधळ केला, एके ठाई मिळून लाविला सबळ अहंकार त्या पाठी. येथे काय मी हे माझे कोण वागवी हे वजे, देहा की विरी जे हे काळाचे भातुके. असं ज्याला कळालं त्याला अहंकार येईल कसा? आणायचा असला तरी येत नाही. काय? त्याला अहंकारात यायचं असलं तरी आता येत नाही. कोणाला? ज्याला कळालं त्याला. कसा अहंकार येईल? ध्यानात घ्या.
हे जसंही तसं कळाल्यावर अहंकारच येत नसतो. अर्धवट ज्ञान, पोपटी ज्ञान, शब्द ज्ञान, पाठांतराचं ज्ञान, ऐक्यू ज्ञान, मोघम ज्ञान, दांभिक ज्ञान, ज्याच्याकडे त्याला अहंकार येत असतो. हे पहा, लाकूड जळाल्यावर काळ होत असते, ध्यानात घ्या. होत असते का नसते? काय नसते? लाकूड जळाल्यावर काळ होत असते का? बरोबर बरोबर आहे, याचं बरोबर आहे. पण जळाल्यावर काळ होतं का नसतं? तुमचं काय मत आहे सांगा. आता मला दृष्टांत सापड्यामध्ये बोल लावले. लाकूड जळाल्यावर काळ होत असतंय का तसं ठेवल्यावर काळ होत असते? तसं ठेवल्यावर काळ होतं का? माझं म्हणायचं असं आहे, मला हेतू मला हेतू किंवा मला अपेक्षित काय आहे, लाकूड अर्धवट जळाले की कोळसत असते, काळ होत असते. आणि पूर्ण जळाले की पांढरं होत असते, काळ नसते, पांढरी राख होते असते. पूर्ण जळालं की पांढरं होत असते, काळ नाही, अंगुरा होत असतो त्याचा लावायला. आणि अर्धवट जळाले की ते काळ होत, दुसऱ्याला काळ करीत असते. काय करीत असते? अर्धवट जळालं रे बाबा की ते सर्वांगानं काळ होत, त्याच्याकडे जे जे कोणी जाईल झटायला, हात लावायला, त्याचे बी हात काय करीत असते ते. म्हणून अर्धवट ज्ञानी अहंकारी असतो, आणि त्याच्याकडे जो कोणी जाईल त्याला बी अहंकारानं झडपीत असतो तू. असो मग पूर्ण ज्ञान, पूर्ण जर लाकूड जळालं, ध्यानात घ्या, ते कठीण राहत नाही, मऊ होत असते. ते काळं राहत नाही, पांढरं होत असते. ते लोकाला काळं करीत नाही, पांढरं करीत असते. केलं तू करीत असते, शुभ्र करीत असते, मऊ करीत असते. वजनदार राहत नसते, कणखर राहत नसते, निबर राहत नसते. ते अंगाला असं त्याची शिल्लक शिरत नसते अशी मधात कोणाची. पूर्ण जळालेल्या लाकडाची मऊ म्याना होणे आम्ही विष्णुदास असं होत असते. ती कसं कवा? पूर्ण जळाल्यावर. म्हणून संतांच्या भटीत आपल्याला समज जोड द्यावा, आधी जास्त भटीतून बाहेर निघू नये. काय करू नाही? संतांच्या भटीत गेल्यावर पूर्ण जळू तर बाहेर निघू नाही. ती मावशी जाऊन थाण्यानं कशाने असं काढीन तवाच निघाव, त्याच्यातच राहा, पडून राहील. वरतीवर लाकडं येतात मागून, आणि तसंच राहा. जेव्हा ती चूल हे करायचं टायमाला बाहेर काढीन तव्हाच निघाव त्याच्यातून. कोणी तव्हा ती राख निघत असती बाहेर पांढरी सकाळी सकाळी. तसंच राहावा. तसंच संतांच्या संगतीत तितकं राहावा पूर्ण जवळ. जग जसं आहे तसं, देह जसा आहे तसा, इंद्रिय जशी तसे, प्राण जसा आहे तसा, मन जसं आहे तसं, जीवपाना जसा आहे तसा, अज्ञान जसं आहे तसं कळा, आणि ब्रह्म जसं आहे तसं कळा. आणि जसंही तसं कळणं म्हणजे ब्रह्माचं अधिष्ठान आहे, सर्व अध्यस्त आहे. हीच गोष्ट महत्वाची. आणि ही महत्वाची गोष्ट चांगदेव राहायला पहिल्या ओळीत सांगून टाकली ज्ञानोबरायानं. सांग द्यावा, तू जरी जग वृत्ती हातात घेऊन जगाची उलाढाल, अवस्थेची उलाढाल करीत असला आणि जगामध्ये मोठा ठरला असला, तर तुपल्याच जगात तू मोठा ठरला का दुसऱ्याच्या? तुपलंच जग बाहेर आलेली वरती नाही, आणि तूच आवरायला आणि तूच पांगवायला याला, आणि एक तर तूच आहे. आणि हिचा करता तू आहे, हारता तू आहे, अधिष्ठान बी तू आहे. पण अधिष्ठान मी हे कळालं नाही, म्हणून जग दुसरं वाटत होतं, लोक दुसरी वाटत होते. आणि म्हणून त्याचा मान घेण्याचं, मानाचं सुख तो भोगीत होता. त्याचा गुरु होण्याचं, त्याला शिकविण्याचं, त्याला चमत्कार दाखविण्याचं, त्याच्यात मिरवण्याचं सुख तो कोण करीत होता? भोगीत होता. कोण? त्याचं सुख भोगीत होता का लोकांचं? पण त्याचं त्याला वाटत होतं का? हेच कळालं नव्हतं. म्हणून तेच कळून दिलं ज्ञानोबरायानं. ज्ञानोबरायाला माहित होते याला पाप पुण्य सांगायचं नाही, याला कर्म उपासना सांगायचं काम नाही, याला देहात्म विवेक सांगायचं काम नाही, आत्माना आत्मविवेक सांगायचं काम नाही, याला बाकीच्या कुठल्याच गोष्टी सांगायचं काम नाही. याला किती वाजता उठ, किती वाजता झोप हे पहिला शिकलेला आहे. पहिल्याला काय सांगायचं? किती खाय, काय खाऊ नको, काय खात जाय, माळ घाल, गंध लाव, वारी कर, एखादं धरी जाय, ह्या गोष्टी सांगायचंच काम नाही. फक्त सूत्र एकच होत की वृत्ती आणि वृत्तीचं अधिष्ठान. तुला वृत्तीमुळे जग हे माहित आहे, वृत्तीमुळे देह हे माहित आहे, वृत्तीमुळे इंद्रिय प्राण हे माहित आहे, वृत्तीच मन हे माहित आहे. आता त्या वृत्तीचं स्वरूप लक्षात घे.
ध्यानात घ्या, वृत्तीचं स्वरूप भासमान आहे, कल्पित आहे. आणि वृत्ती तुला कळायला लागली, तू न कळायल्यामुळं जो लपोनी जगदा भासू. जग जग नाही वृत्ती. आपल्याला जग जग वाटतंय, आपण भ्रांत असल्यामुळं, भोगी असल्यामुळं, विषय पामरा असल्यामुळं योग्याला जग जग वाटत नाही. वृत्ती जग हे लक्षात येते. वृत्तीच आहे फक्त. ही जागृती नाही, वृत्ती. हे स्वप्न नाही, वृत्ती. सुसुप्ती नाही, वृत्ती. मग सकाळीच महाराजांनी सांगितलं, जागृती आहे का इंद्रिय वृत्ती? इंद्रिय वृत्ती. स्वप्न आहे, स्वप्न आहे हे का वृत्ती? अविद्या वृत्ती. आणि सुसुप्ती आहे का मूळ वृत्ती? वृत्तीची. फक्त वृत्तीचे 3 प्रकार आहेत. इंद्रियातून प्रवेश केल्यामुळे तिला इंद्रिय वृत्ती म्हणा. ध्यानात घ्या, अज्ञान अवस्थेत असल्यामुळे तिला, झोपीत असल्यामुळे तिला अविद्या वृत्ती म्हणा. आणि सुसुप्तीत असल्यामुळं म्हणजे गाढ झोपेत असल्यामुळे त्याला मूळ वृत्ती म्हणा. मूढाला कळत नसतंय म्हणून तिला त्या सुसुप्तीत कळायला काही नाही म्हणून मूळ वृत्ती म्हणा. कळत आहे पण जसं आहे तसं कळत नाही म्हणून तिला अविद्या वृत्ती म्हणा स्वप्नात. आणि इंद्रियातून व्यवस्थित कळत जरा जगातलं स्थूल ज्ञान म्हणून याला इंद्रिय वृत्ती म्हणा. मग एकाच वृत्तीची 3 नाव आहेत का 3 आहेत? वृत्तीची. पोरगी, बाई आणि म्हातारी. काय किती दिन झाल्या? हा? गोर, बैल आणि डंगर किती झाले? एक. वासरू, गोरण, बैल किती झाले? अहो एकच आहे. एकच 3, एकच 3 5 मिळाला 25 आता. म्हणून हे 3 नाही तर एकच आहे. तशी वृत्ती मग अविद्या वृत्ती म्हणा, मूळ वृत्ती म्हणा, नाही तर. आणि त्याच्यामुळे हे पहा, वृत्तीच्या प्रकाराचे 3 अवस्था आहेत. नाही तो वृत्ती एकच आहे. प्रकार 2 आहेत, ती 3 आहेत. प्रकार 3 आहेत म्हणून 3 अवस्था आहेत. हे पहा, पुन्हा 4थी बी अवस्था आहे ती लीन वृत्तीची. कोणची? हे पहा, इंद्रियातून बाहेर आलेल्या वृत्तीला जागृती म्हणा. अविद्या दोषानं युक्त असलेल्या वृत्तीला स्वप्न म्हणा. आणि मूळ दोषानं युक्त असलेल्या वृत्तीला सुसुप्ती म्हणा. आणि संयमानं, ध्यानात घ्या, प्रयोगानं, प्रयत्नानं लीन केलेल्या वृत्तीला समाधी म्हणा. काय 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 वृत्तीलाच म्हणावे. कशाला म्हणावं? वृत्तीचेच नाव येते. मला अवस्था म्हणायचे आणि अवस्थेशिवाय जग नाही. जेव्हा इंद्रियातून बाहेर येईल तेव्हा जागृती, जग नाही. वृत्तीच आहे ती. जेव्हा अविद्येच्या दोषाने युक्त होईल तेव्हा स्वप्न. स्वप्न वस्तू नाही, जग नाही. वृत्तीची. आणि सुसुप्ती अवस्था नाही, ती वृत्तीच आहे. जेव्हा मूळ होईल तेव्हा सुसुप्ती. आणि जेव्हा प्रयत्नानं लीन होईल तेव्हा समाधी. समाधी एक वृत्ती. वृत्तीची. 4 अवस्था नाही, एक वृत्ती, एक वृत्ती. बर का? 4 कोपरे का एक घर, एक शाळा आहे, एक पाटी. 4 कोपरे, 4 कोपरे का एक पाटी पोराच्या हातात, एक पाटी. 4 कोपरे का एक घर, एक घर. त्याप्रमाणे 4 अवस्था का एक वृत्ती, एक वृत्ती. आणि ती एक वृत्ती. आता वृत्तीचे प्रकारात तू बसला चांग द्यावा. वृत्तीचं स्वरूप आणि वृत्तीचं अधिष्ठान ध्यानात घे. वृत्तीचं स्वरूप अध्यास आहे, अध्यासिक आहे. आणि वृत्तीचं अधिष्ठान तू ब्रह्म आहे. आणि हे इतकं तुला कळालं नाही, पण कमीत कमीत कळून घेण्याची इच्छा, कळणाराकडे जाण्याची इच्छा झाली तुला, म्हणून कळणाराशी तुझा संबंध झालाय. म्हणून तुझं कल्याण असो. कोणाला बी कल्याण असो म्हणत नाही. जे संताशी सन्मुख आहे त्याला संत आशीर्वाद देते. जे विषयाशी सन्मुख आहे त्याला काय आशीर्वाद द्यावा? त्याला आशीर्वाद भोंदू लोक देत असतील. हे तुमच्या हिरला पाणी लागल, तुमच्या पोरला पोरग होईल. बर का? हे जे आशीर्वाद असतील कोणते बी, हे कसे? शे भोंदू, कांदू,
अशीच लोक देत असतील. कारण की हे आशीर्वादानं भेटत नसतंय, हे भेटत असते प्रारब्धानं. हे पहा, जगातल्या वस्तू आशीर्वादानं नसतात, प्रारब्धानं असतात. ते अज्ञानानं असते प्रारब्ध, आणि अज्ञानानं जे असतंय ते कशानं कोणाच्या आशीर्वादानं भेटत नसतंय, आणि आशीर्वादानं घटत बी नसते कोणाच्या. म्हणून इकडे आशीर्वाद नसतोय. आशीर्वाद तुम्हाला भेटन, याला नाही भेटत. आणि तुम्हाला बी केव्हा भेटन, जेव्हा तुम्ही सत्याशी सन्मुख होता, एखाद्या संताशी सन्मुख होता, तेव्हा संत आशीर्वाद देत असतील. आणि चांगदेवरायाला आधी आशीर्वाद द्यायला नाही, चांगदेवराय ज्ञानोबारायाच्या सन्मुख झाले, त्याचा कोर होऊन ज्ञानोबारायापर्यंत पत्राच्या रूपात, कागदाच्या रूपात पोहोचली. कोणाच्या रूपात? ज्ञानोबारायाच्या आश्रमात पोहोचली चांगदेवराय, कागदाच्या रूपात. आणि म्हणून कागदाच्या रूपावरच अक्षराच्या रूपामध्ये आशीर्वाद द्यायला, स्वस्ती श्री वटेशी तुझं कल्याण असो. संताकडे गेल्यावर कल्याणच असतो पा. कोण्या रूपात जा, संताकडे गेल्यावर काय असतंय? कल्याणच असते, कल्याणच. तसं साखराच्या पोत्याकडे गेली तुम्ही, अंधारात जा का उजाडात जा, बर का, तुम्ही राग राग जा प्रेमाने का प्रेमानं जा. साखराच्या पोत्यात जर तुम्ही तोंड घातलं, त्याच्यात राग 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 घातलं, असं दातानं पोत फालडून घातलं तोंड, राग राग. राग राग अंधारात खा का उजाडात खा, डोळे झाकून खा का डोळे उघडे ठेवून खा, रातच्या खा का दिवसा खा, आमुष्याच्या दिवशी खा. शनी आमुष्याला भर शनिवारी आमुष्या होती आणि भर रात्री खाल्ली, किंवा पौर्णिमेच्या दिवशी दिवसा, गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगावर किंवा वैद्यतीवर, इतिपातावर कव्हा जरी खाल्ली तर साखर कशी? सर्वांगी साखर अवघी गोड. चंदनाचे हात पायी ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. जसं साखराचं स्वरूप आहे त्याप्रमाणे संत येत. संताकड कसं बी जा, खटनट होऊन गेलं तरी चालतंय, मुमुक्षी होऊन गेलं तरी चालतंय, बर का. त्याचा अपमान करायसाठी गेले नाही जण तसे. आता खेचर स्वामी गेले मुमुक्षी होऊन गेलते काय? अपमान करायला गेलती, त्याचं दारिद्र्य उघडी करायला गेलती, त्याचा उपासमार उघडी करायला गेलती, त्याची दीनता हिनता उघडी करायला गेलती. पण तरी बी काय झाली? खेचर झाले, खेचर स्वामी झाले, ते संत झाले, महात्मे झाले. इतके महात्मे झाले की नामदेव रायाचा गुरु होण्याचा अधिकार आला त्याला. खेचर शब्दानं निसत्यात. कोण्या शब्दानं? खेचरा पडता सर, इतका शब्द, तितका शब्द त्याला काय? महाराज नामदेव रायाचे गुरु होण्याचा अधिकार आला. संतापाशी कसं बी जा. म्हणून चांगदेव राया संताशी सन्मुख झाल्यामुळं ज्ञानोबा राय दयाळू आहेत. ते न पाहे याची कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई असे असल्यामुळं ते ज्ञानोबा राय कसे आहेत? कृपाळू आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. अशा प्रकारचे ज्ञानोबा राय त्यांनी स्वस्तिक्षम दिलं. स्वस्ती श्री वटेशू. ए वटेशा, वटेश शब्दाचे 2-3 अर्थ आहेत. वटेश म्हणजे जे ज्याचा विस्तार आहे, चांगदेवा तुझाच विस्तार हे जगत हे सांगायसाठी वटेश नाव आहे. वटेश म्हणजे संन्यासी जे योगी लोक असतात ते शिवभक्त असतात, म्हणून महादेवाची उपासना करणारे, म्हणून त्याला काय वटेश नाव दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ते जटाधारी असतात आणि जटा वडालाच असतात, म्हणून ते ज्याचे नख केस पूर्ण वाहिलेले आणि योगी स्वरूपात होते म्हणून वटेश नाव दिले. आणि त्याची परंपरा सुद्धा वटेशाचीच होती, म्हणून त्याची 14 नाव आहेत वटेश्वराचे. चांगदेव पाटील सांगितलेले. चांगदेव वाटा, चक्रधर म्हणून एक आहे, चक्रपाणी वटेश, चांगदेव वटेश, चांग्या वटेश, असे मोठे नाव आहेत त्याचे. असं आपल्याला विषय करता नाही, परंतु अशा अनेक नाव आहेत. त्यापैकी वटेश हे एक चांगदेवाचं नाव आहे, त्याच्या उपास्य देवताचं नाव आहे. त्यानं जग घेत होता सोडित होता. वटाच्या बीजात वटवृक्ष असतो तसं त्याच्या वृत्ती समजा जग आहे. असं त्या चांगदेवाचं काय होती? समजूत होती, म्हणून त्याला वटेश म्हटलेलं. म्हणून महाराज म्हणतात स्वस्ती श्री वटेशू, चांगदेवा योगी राजा तुझं कल्याण असो. आणि हा ज्ञानोबारायाचा मोठेपणा आहे, सरळपणा आहे. नाही तर देहाच्या दृष्टीनं पाहिल्यावर ज्ञानोबारायानं
सांग देवाला आशीर्वाद द्यावा हे काय जरा विपरीत वाटतंय. पण महात्म्यांना देही दृष्टी नसती. देहाची दृष्टी मानल्यावर तो महात्मा नसतोय. म्हणून महाराजांना सांगितलेले की त्याची वृत्ती कशी असते तर देहावर नसते. मला वाटतंय आपण पारखी नाही ती साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. याच्या पुढचं काय चरण आहे? सर्व भूती समभूती. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. यह लोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेणे कादा. हे मला अपेक्षित होतं. शरीराचा भ्रम नेणे कादा. देहावर त्याची वृत्तीच नसती. म्हणून मी बालक आहे का मी तरुण आहे, पुढचा मोठा आहे म्हातारा आहे का मी लहान आहे, का मी म्हातारा आहे पुढचा लहान आहे. अरे देहाची दृष्टी घ्यायचीच कशाला. समजा तुमची बुट 2 वर्षाची आणि माझा बूट मी परदेशी आणलाय. मग कमी वयाचा बूट मापलाय आणि जास्त वयाचा तुमचा, मग कोणी कोणाच्या पाया पडायचं कसं करायचं? एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आज बूट आणला त्यांनी नवा बर का, आणि तुमचा बूट 2 वर्षाचा आहे. मग 2 वर्षाच्या बुटाचा जुना झाला तू. अरे बूट आहे ना तो काय जुना बूट आहे का जुना देव आहे. तसा देह जुना नवा असला तरी आत्मा नाही ना. ध्यानात घ्या. चैतन्य जुना नव आहे का? वय शरीराचं आहे का चैतन्याचं? आणि शरीराच्या वयामुळे आपण लहान मोठी कमी जास्त आहे का चैतन्याकून? इथं कोण लहान आहे कोण मोठे? चैतन्याच्या दृष्टीने पहा बरं. याला विचारा तुम्ही कवाचे? ते म्हणतो नाही हे हा सालचा आहे. तुम्ही कवाचे? नाही नाही त्या सालचा मी दुष्काळाचं साल पण पाहिलेले. बर नाही बरंच आहे तुमचं वय. रजाकारी पाहिले आहे. बरोबर तुमचं लय मोठं वय वाटतं. रजाकारीचं आम्ही अशी चांगली गुरखी होतो. चांगले तुमचं मग गुरखी होती म्हणल्यावर हे कोणी कोण कोण पाहिजे तुम्ही? देहाकून. देहाकून कमी जास्त आहे. आणि तुम्ही जे चैतन्य आहे, तुम्ही जे पाहा लागले जाणायला लागले देहाला आणि जगाला, ते तुम्ही कवाचे? मग तुम्ही अनादी ते हे कडे सगळेच अनादी. मग समजेच अनादी म्हणल्यावर समचेच हे का लहान मोठे एकच आहे. जेव्हा नव्हता दुमदुमकार तेव्हा होतो निराकार. जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. अरे ह्या आपल्या चैतन्य दृष्टीनं पाहिल्यावर देव मोठा नाही ना आपण लहान नाही. जग कवाच आहे? जग आधीच का तुम्ही आधीचे? आता बदलली पहा. आणि तुमचे बाप आधीचे का तुम्ही आधीचे? कोण काय बाप आधीचे का तुम्ही आधीचे? हा बाप मला कुठं असतो का? ध्यानात घ्या. चैतन्याला बापाची गरज नाही बर का. कोणाला? देहाला बाप असतोय. कोणाला? आणि मी देह नाही ना, मग मला बाप कसा म्हणाल तुम्ही? काय मला बाप मानण्याचं पाप काम करायला पाहिजे तुम्ही. मी पापाचा नाही बापाचा नाही. देह बापाचा असतो, जीव पापाचा असतो. आणि चैतन्य बापाचं आहे का पापाचं? पापाचं म्हणजे कर्माचं. कर्मानं जीव होत असतो. आणि बापानं लेख असतो तो बापाचा असतो देहाच्या दृष्टीनं. देह दृष्टी चर्मदृष्टी, चर्मदृष्टीनं बाप, कर्मदृष्टीनं पाप बर का. आणि ब्रह्मदृष्टीनं अविद्या. आणि चैतन्याच्या दृष्टीनं काहीच नाही बर का. पण चैतन्याची दृष्टीत नसते ना. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. चैतन्याची दृष्टी नसते. चैतन्याची दृष्टी नसल्यामुळे हा सर्व घोळ झालेला आहे. म्हणून आपल्याला लहान मोठेपणा वाटतो. तो ज्ञानोबरायाला वाटला नाही. ज्ञानोबरायानं धडक आशीर्वाद देऊन टाकला व्यवहारात. आता आशीर्वाद द्यायची गरज नव्हती म्हणा, पण व्यवहारात द्यावा लागला. कारण हे शिष्यत्व स्वीकारलं होतं यानं. आणि ह्यो जगाला खरं मानून बसला होता. म्हणून हा फट्या जगात फासलेला आहे म्हणून अज्ञानी. आणि अज्ञान्याला सन्मार्गाला लावण्यासाठी अनुग्रह, आशीर्वाद, शक्तिपात करावा लागतो. दीक्षा द्यावा लागते. त्या मनोगताप्रमाणे चांगदेवरायाला
ज्ञानोबारायानं आशीर्वाद द्याला, स्वस्ती श्री वटेशू वटेशा तुझं क्षम कल्याण असो आता. आणि इतकंच सांगून हे पा गुरु जास्त वेळ घेत नसतात, जास्त पाल्ला लावित नसतात. ज्ञानोबारायाला आशीर्वाद देऊन धीर द्यायला एक, डगमगू नको, लहान होऊ नको. आतापर्यंत तू निर्धास्त राहिलास, पण आता आमचा थोडाफार चमत्कार ऐकून नावलौकिक ऐकून मला काय तू आतापासून तुझा मग निर्धास्तपणा खोटा होता. आता काय डळमळलास? डळमळू नको, स्थिर राह, धैर्य धर. धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्ताची ठेवून या ठाई संताची पायी लीन व्हावे. संता इथंही लीन व्हाय, तुझं कल्याण आहे. चुकून तू दुसरीकडे गेला नाही, माझ्याकडे आला, तुझं कल्याण निश्चित आहे आता, असं ज्ञानोबा ठामपणानं म्हणते स्वस्ती श्री वटेशू. आणि आता महत्वाचा उपदेश देते की जो लपुनी जगदा भासू. तुला जे जग दिसायले वृत्तीमध्ये, ते जे लपून दिसायला लागलंय त्याला पाय. जग जगामुळे दिसायला नाही, इंद्रियामुळं. इंद्रियामुळे दिसायले नाही, मनामुळं. मन मनामुळं नाही, वृत्तीमुळं. आणि ती वृत्तीमुळं नाही, अविद्येमुळे. ती अविद्या कळाली नाही तुला. तुला जग कळालं, देह इंद्रिय कळाली, मन कळालं, वृत्ती कळाली, पण वृत्तीचं कारण असलेला अविद्या नाही कळाली. आणि त्या अविद्येच्या आड असलेला, प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा नाही कळाला. तेव लक्षात घेतो. आणि तेव लक्षात घेतल्यावर अज्ञान राहणार नाही. आणि अज्ञान नाही राहिलं की वृत्ती खरी वाटणार नाही, जग बी खरं वाटणार नाही. लहान मोठेपणा, भेद भ्रांती आणि जग सत्यत्व भ्रांती ही, आणि जीव आणि ईश्वराचा वेगळेपणा हा उरणार नाही. तुला दुःखाला कारणच उरणार नाही. चांगदेवा तुझं क्षम होईल, कल्याण होईल. स्वस्ती श्री वटेशू जो लपून जगदा भासू. तुला जग दिसायले, लपून दिसायले, काहीतरी लपून दिसायले. याचा थोडाफार विचार पाहू आपण थोड्या वेळात. ध्यानात घ्या. आपल्याला जे जग दिसायले, चांगदेवा तुला जे जग दिसायले ज्ञानोबा म्हणतात, हे दिसणं 2-3 प्रकारचं असते. ध्यानात घेऊ आपण थोडाफार, 5 मिनिटातच आपण लक्षात घेऊ. दिसणं 2-3 प्रकारचं असते. आपल्याला जे दिसायला लागले तेच आहे का दुसरं काही लपून दिसायला लागले, हे कळायला पाहिजे. हे पहा, दोरीवारला सर्प दिसतोय आणि नंतर दोरी दिसती. पण दोरीवारला सर्प स्वतंत्र दिसला होता का दोरी लपून दिसला? दोरी लपून दिसला, स्वतंत्र त्याला अस्तित्व नव्हतं. ध्यानात घ्या. सावली दिसते, शरीर दिसते, दोन्ही सारखे दिसण्यासारखे वाटते. डोळ्यानं सावली दिसली आणि ज्याची सावली पडली होती ते शरीर बी डोळ्यानं दिसले. दोन्ही सारखे आहेत का? दिसण्यात जरी सारखे असले डोळ्यानं, तर शरीर व्यवहारात खरंय आणि सावली व्यवहारात खरी नाही. सावलीमुळे नाही, शरीरामुळे व्यवहारात, आणि सावली शरीरामुळे, पण सावलीमुळे शरीर नाही. हे पहा, सावली शरीर सारखे जरी दिसले तर त्याच्या स्वरूपात काय फरक आहे दिसण्यात असले तरी. ध्यानात घ्या ही गोष्ट. जसा दोरीवारला शिंप दिसती आणि रूप दिसतंय, शिंपीवर. रुपयामुळे आहे का? शिंपीमुळे. आणि शिंप व्यवहारात शिंपीमुळे. म्हणून एक लपून दुसरं दिसत असते. हे पहा, दिसणं 2-3 प्रकारचे. आपल्याला शिंप दिसली आणि शिंपीवर एक जणाला रूप दिसलं, किंवा एक जणाला दोरी दिसली आणि एक जणाला सर्प दिसला, बर का. आणि एक जणाला आंबाडी दिसली आणि एक जणाला पृथ्वी दिसली. एकच दोरी बर का, पण इतकी शहाणपणा पाहिजे इतका. एक जणाला मंद अंधकारामुळे सर्प दिसला, एक जणाला पूर्ण प्रकाशामुळे दोरी दिसली, एक जणाला प्रकाश अधिक विवेकामुळे आंबाडी दिसली, आणि एक जणाला प्रकाश अधिक विवेकामुळे माती दिसली. दिसती का नाही? हे पहा, सर्प दिसला, दोरी दिसली, आंबाडी दिसली आणि माती दिसली. तुम्हाला दिसली की नाही कोण ठाव? मला 5ही दिसायला लागली जाता येतो. काय? सर्प पाहिला तो भ्रांत आहे, दोरी पाहिला तो व्यवहारातला शहाणा आहे, आंबाडी पाहिली तो व्यवहारातला विवेकी,
आणि माती पाहिली तो बुद्धिमान आहे, व्यवहारातला अत्यंत बुद्धिमान आहे. काय पाहिली? दोरी माती पाहिली. बरं दोरी माती आहे का नाही? अशी अशी हाताला भुसभुस लागते, अशी उडायची का? नाही, तशी नाही. कशी आहे? विवेकानं माती माती दोरी. बरं दोरी आंबाडी आहे का माती? हे पा दोरी सर्प बी ध्यानात बिया. दोरीच काय? सर्प बी, दोरी बी, दोरीच आंबाडी बी आणि दोरीच माती आहे का नाही? कस काय? हा खरं आहे का खोटं? मी वड लागलेलो. पण प्रत्येकाला वेगवेगळे. ज्याला सर्प आहे त्याला दोरी नाही, ज्याला दोरी आहे त्याला सर्प नाही, ज्याला आंबाडी आहे त्याला दोरी नाही, ज्याला माती आहे त्याला आंबाडी बी नाही. काय नाही पहा. हे जसं आपण व्यवहारात पाहिले. मग माती, आंबाडी, दोरी, सर्प किती झाले? मोजा. 4 झाले का एकच आहे? मोजायला 4, असायला 1. तस ब्रह्म, वृत्ती, इंद्रिय आणि जग किती झाले? मोजा. एकच ब्रह्म. मोजायला काय करता? असायला किती? असायला एकच आहे. म्हणून महाराज म्हणतात 36 तत्वाचा मूळ हरी. किती दिवस तुम्हाला दिसायला काय लागलं? असायला एकच परमात्मा आहे. म्हणून आणि त्यो झाकलाय. म्हणून माती झाकून, हे पा लक्षात घ्या कृपानं, माती झाकली की काय दिसत असती? आंबाडी. आंबाडीचं झाड असतं ना, तागाचं आंबाडीचं, तर ते त्याच्यात एकच कराय त्या झाडात की ते मातीलाच आंबाडी म्हणायला होते. त्यालाच आंबाडी म्हणा. कशाला? तागाचं झाड बरू आणि आंबाडी ह्या झाडामध्ये एकच आहे की ते मातीला आंबाडी तंतू म्हणायला होते. कशाला? आंबाडीलाच. याला मातीलाच, मातीचं तंतूत रूपांतर करणं हे त्या आंबाडीचं तागाचं काम आहे, बरूच. ध्यानात आलं का? हा. आता त्या तंतूचं दोरीत रूपांतर करणं हे त्या वळणाराची कला आहे. वळणारा त्या तंतूला, त्या आंबाडीला आंबाडी म्हणून देत नाही, दोरी म्हणायला होतो, कासरा म्हणायला होतो, सोल म्हणायला होतो, चराट म्हणायला होतो. आता मंद अंधकाराची कला आहे की त्या दोरीला दोरी म्हणून देत नाही, सर्प म्हणायला होतोय. असतो ते मातुडात बुडात, पण 2-3 जणांच्या हातातून गेला तो. कोणाच्या? माती बरूच्या हातातून गेली की तंतू दिसती, बर का? ते तंतूच वळणाऱ्याच्या हातातून गेली की दोरी दिसती, आणि ती दोरीच अंधाराच्या धक्क्या सापडी की सर्प दिसती. होत काहीच नाही पण दिसतंय असं. त्याच झालं गेलं काहीच नाही, न झाला प्रपंच आहे बरोबर. मग ओम सोम ब्रह्मा. पण हे कळत नाही. म्हणून ना कळे ते कळेन, कळे ते ना कळेन, वळे ते ना वळे. म्हणून हे फक्त कळून घ्यायच्या गोष्टी. कळून घेतल्यावर काहीच नाही, आणि नाही कळून घेतलं की समजा डोक्यावर मिरी वाटीत जन्म मरणाचं दुःख भोगायला होतंय. नसून नाही त्याची कैसे झाले रे खेळ्या, नाही त्याची दिसू लागली रे, नव्हे त्याची कैसे झाले रे खेळ्या. अशा प्रकारचा हा प्रपंचाचा विस्तार आहे चांगदेवा. आणि ते तू लपून तुला कळायले, म्हणून तुला उघडा होई. म्हणून आपलं स्वरूप आपल्याला उघड होण्यासाठी गुरुनं महावाक्य सांगत असते. तर त्या महावाक्याचाच अर्थ, तात्पर्य अर्थ इथं सांगितला की जो लपोनी, जो चांगदेवा, जो लपून हे जग दिसायले, जे लपून वरती दिसायले तत्वमाशी तेच तू आहेस. जो लपून जगदा बासू दावी मग्रासू प्रगटला करी. आता सध्या त्याचा लपल्याला काळ आहे म्हणून तुला जग दिसायले. गुरुच्या महावाक्याच्या चिंतनानं जर त्याचा प्रगट काळ झाला, प्रगटलं ते, तर मग ह्या समजाचा ग्रास होतो. आतापर्यंत जे दिसलं ते बाधित होत असते, ते शून्य ठरत असते. आणि मग तोच एक विराजमान, त्याचीच एक सत्ता लक्षात येत असतं. म्हणून दावी मग ग्रासू प्रगटला करीत. तो जर स्वतःला दाखील म्हणजे स्वतःच स्वतः स्वरूप लक्षात येईल, त्यावेळेला समजा द्वैताचा, भेदाचा, दुःखाचा, जन्म मरण रूप प्रपंचाचा ग्रास होतो. आणि प्रगटला करी
तोच प्रगटत असतो आणि तो प्रगटणं म्हणजे विशेष रूपानं मी सचित आनंद रूप परमात्मा आहे, अद्वय आनंद स्वरूप परमात्मा आहे, अशा प्रकारच्या बोधाला प्राप्त होणं, तर ही प्राप्ती अशी सद्गुरूकडून महावाक्य चिंतनानं होत असते. म्हणून आपण हळूहळू ढाळे त्या एका एका ओवीचा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण या ओवीवर थांबणार आहोत. स्वस्ती श्रीवटेशू जो लपोणी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी पुंडली कवरदा हरी विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो सावे, तो सोनी मज द्यावे पसाय दान, जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी भूता पर